श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 28 जुलै. तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे 25 जुलैपासून. अतिशय पवित्र मानला जाणारा हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे. या काळामध्ये आपण ज्यावेळी पूजा करू, व्रत करू, त्याचबरोबर काही उपाय करू तर त्याचे फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असते. कारण हे जे वातावरण असते तर ते अतिशय सकारात्मक वातावरण ह्या दिवसामध्ये निर्माण झालेलं असतं आणि या वेळेमध्ये आपण जे काही पूजा व्रत उपाय करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला अगदी दुप्पट पटीने मिळत असते. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये अनेक सण समारंभ येतात. तसेच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारलाही विशेष महत्त्व आहे. सोमवारच्या दिवशी शिवामूठ देखील वाहिली जाते. आता शिवामूठ का वाहतात तर प्रत्येक वनस्पतीचा एक विशिष्ट ऊर्जा तरंग आणि औषधी गुणधर्म असतात. शिवतत्वांचे पूजन करताना या वनस्पतीच्या माध्यमातून नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शिवामूठ वाहिल्याने दोष दूर होतात, आरोग्य लाभते, कर्जमुक्ती होते आणि शांती व समृद्धी मिळते आणि म्हणूनच शिवपिंडीवरती शिवामूठ ही वाहिली जाते. तर पहा, उद्या असणार आहे श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे. ही एक वस्तू जर आपण या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट हे तर दूर होतीलच. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल, जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन जाईल आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आता आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय उद्या पहिला श्रावणी सोमवार या दिवशी करायचा आहे. आता जी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही वस्तू टाकणार आहात तर ती प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांनी टाकायची आहे. घरातल्या प्रत्येकाने टाकायची आहे. अगदी लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, मोठे मुलं असतील मोठ्यांच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. अगदी घरातील प्रत्येक सदस्याच्या पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. तर पहा, हा जो श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी श्रावणी सोमवारचा व्रत तर असणारच आहे. त्याचबरोबर भावाचा उपवास म्हणजेच नागोबाचा उपवास देखील या दिवशी केला जातो. कारण 29 जुलैला नागपंचमी असणार आहे. त्यामुळे आदल्याच दिवशी नागपंचमीचा जो नागोबाचा उपवास आहे तर तो धरला जातो आपल्या भावांसाठी. असे हे दोन संयोग जे आहेत, सोमवार आणि नागपंचमीच्या अगोदरचा जो भावाचा उपवास, हे एकत्र जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवशी हा जो संयोग आहे तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हा प्रभावी ह्या ज्या वस्तू मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. आता हे स्नान करण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सकाळी लवकरच उठायचं आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता भी स्नान करत असतात. त्यामुळे या वेळेमध्येच आपल्याला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हे स्नान नक्कीच करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्या काही या विशिष्ट तिथी आहेत तर या विशिष्ट तिथींवर हे विशिष्ट उपाय जर केले तर काही तिथींचं महत्त्व हे खूप असतं. त्यामुळे या तिथींमध्ये जर आपण प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला अगदी दुप्पट पटीने मिळत असते. बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला जो काही आपण कष्ट मेहनत करत आहोत त्याला योग्य मोबदला मिळण्यासाठी, त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपण एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी जातो, परंतु ते कामामध्ये आपल्याला यशच मिळत नाही, नेहमी अपयशच मिळतं. तसेच आपल्या जीवनात नेहमी पैसा यावा, आपली भरभरून प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्टांची कमतरता नसावी,
आपण जे काही कष्ट करत आहोत, जी मेहनत करत आहोत, त्याला नशिबाची साथ मिळावी, म्हणजेच आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त व्हावा, आपलं सर्व कामं पूर्ण व्हावीत. त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडलेली कामं असतील ती पूर्ण व्हावी. त्याबरोबरच आपल्यावरती एखादं कर्ज असेल तर ते दूर व्हावं. अशा बऱ्याच ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी त्याचबरोबर काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते. तर पहा, कधी-कधी असं पण असतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्याला योग्य तो पैसा मिळत नाही किंवा पैसा आपल्याकडे आला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तसेच बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यामध्ये काहीतरी नकारात्मकता साठलेली असते. म्हणजेच आपण जे काही विचार करतो तर ते निगेटिव्हच होतात असं आपल्याला जर वाटत असेल, म्हणजे आपण असं विचार करतो की हे पहा, मी कोणतंही काम करायला गेले की यामध्ये कधीच मला यश मिळत नाही, माझंच नशीब असं का आहे. तर हे नशीब तुमचं उघडण्यासाठी, तुमच्या नशिबाला साथ मिळण्यासाठी, त्याचबरोबर तुमची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो हा नक्की करायचा आहे. तर उद्या सोमवार आहे. सोमवार हा अतिशय पवित्र दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी तुम्हाला व्रत तर करायचंच आहे, त्याचबरोबर हा उपाय देखील करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी तुम्ही जास्त गरम घेऊ नका, थोडंसं कोमट नॉर्मल घेतलं तरी चालेल. तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे गंगाजल. तर गंगाजल हे पवित्र गंगेमधून तुम्ही घेऊन आलेला असाल तर ते तुम्ही टाकलं तरी चालेल, किंवा मग जे काही पूजेचं साहित्य आहे त्याचं जे काही दुकान आहे तर त्यामध्ये जे गंगाजलची बॉटल आहे तर ती मिळून जाते, तर तिथून ते गंगाजल घेतलेलं असेल तरी चालेल. 1 चम्मचभर गंगाजल पाणी तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे. पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं, कारण आपण जर गंगाजल पाण्यामध्ये टाकलं तर. त्याचबरोबर आपल्या जे काही पाप आहेत तर त्यांचासुद्धा नाश होऊन जातो. यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला या पाण्यामध्ये कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. या दिवशी दुधाने स्नान केल्याने शरीर हे पवित्र होत असतं. त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे बेलपत्र. बेलपत्र हे तुम्हाला सोमवारच्या दिवशी तोडायचं नाही, ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. बेलपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की शंकर भगवानांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे एक बेलपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने ह्या 3 वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा हा मंत्र म्हणायचा आहे, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. तर अंघोळ करत असताना पहिला मग भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावरती, दुसरा मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती, तिसरा मग भरून घ्यायचा आहे तर तो डोक्यावरती. अशा पद्धतीने स्नान हे करायचं आहे. आता पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करून झाल्याच्या नंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जे बेलपत्र टाकलेलं होतं तर ते तुम्हाला तसंच बाथरूममध्ये पडू द्यायचं नाही किंवा नालीमध्ये वाहू द्यायचं नाही. ते बेलपत्र उचलून ठेवायचं आहे आणि तुमच्या निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. ते तसंच बाथरूममध्ये पडू द्यायचं नाही. यानंतर तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी व्हाईट कपडे घालण्याला खूप महत्त्व आहे. व्हाईट ड्रेस तुम्ही घालू शकला किंवा साडी तुम्ही घालू शकला किंवा व्हाईट कपडे कोणतेही तुम्ही घालू शकला तरीसुद्धा या दिवशी चालणार आहे. तर या दिवशी व्हाईट कपड्यांना खूप महत्त्व आहे. या दिवशी व्हाईट कपडे परिधान करायचे, देवघरातील देवांची पूजा करायची. भगवान शिवशंकरांची पिंड तुमच्या घरामध्ये असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या त्या जे काही पिंड आहे त्यावरती तुम्हाला दूध, दही, पाणी याने अभिषेक करायचा आहे. त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर भस्म, चंदन असेल तुमच्याकडे तर चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर पांढरी फुलं, त्याचबरोबर बेलपत्र हे अर्पण करायचं आहे आणि आपल्याला मनोभावे नमस्कार करून शंकर भगवानांची पूजा करायची आहे. तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडं कच्चं गाईचं दूध, दही, मध आणि त्याचबरोबर अखंड तांदूळ जे आहेत तर ते सोबत घ्यायचे आहेत. भस्म असेल ते घ्यायचं आहे, बेलपत्र असतील ते घ्यायचं आहे आणि आपल्याजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. शिवपिंडीवरती जल अर्पण करून झाल्यानंतर भस्म लावायचं आहे, बेलपत्र वाहायचे आहे आणि जे तांदूळ गेलेले आहेत तर ते तांदूळ हातामध्ये घेऊन थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि शिवमूठ ही अशी त्या तुम्हाला पिंडीवरती अर्पण करायची आहे. आणि ते अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे.
व्यक्ती या दिवशी तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। स्त्री करू शकते, पुरुष करू शकतात, लहान मुलंसुद्धा मुलीसुद्धा ह्या उपाय करू शकतात। त्याचबरोबर या दिवशी दुधाचे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत, म्हणजे या दिवशी दुधाचे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत। कारण पहा, महादेवाच्या पिंडीवरती दूध अर्पण केलं जातं आणि या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज्य केले जातात। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर चला इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।